नमस्कार, मी हरीश ढोबळे आणि आपण पाहत आहात दैनिक जिल्हा हेडलाईन्स। देशभरात वारंवार घडणाऱ्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे। सार्वजनिक परीक्षांमधील पेपर फुटी आणि संघटित गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारित विधेयकाला मंजुरी दिली आहे। या प्रस्तावित विधेयकानुसार पेपर फुटी प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांना कमाल 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे। सध्याच्या कायद्यातील शिक्षाही अधिक कठोर करण्याचा प्रस्ताव या विधेयकात समाविष्ट करण्यात आला आहे। याशिवाय अशा प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे। तसेच तपास निश्चित कालावधीत पूर्ण करण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या मते पेपर फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते, भरती परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेवरील जनतेचा विश्वासही कमी होतो। त्यामुळे संघटित पेपर फुटी रॅकेट, संबंधित संस्था आणि दोषींवर कठोर कारवाई करून सार्वजनिक परीक्षांची पारदर्शकता, विश्वासार्हता आणि निष्पक्षता कायम ठेवण्याचा सरकारचा उद्देश आहे। आता हे विधेयक संसदेत मांडले जाणार असून संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर या नव्या तरतुदी देशभरात लागू होतील। या घडामोडीवर दैनिक जिल्हा हेडलाईन्सची नजर कायम राहील। कॅमेरामॅन सह मी हरीश ढोबळे, दैनिक जिल्हा हेडलाईन्स।